दृष्टांत खूप मोठा आहे, पण 1 मिनिट सांगण्याचा प्रयत्न करतो. तिसरं जे चरण आहे महाराज, या अभंगाचं लतीचे वचन नाही देई वचन. साधू संतांची भाषी केव्हाही खोटी ठरत नाही. जेव्हा जेव्हा ही चारी भावंडांची दिंडी सोहळा, नामदेवराय झाला, सावता महाराज झाला, जोरोबा काका झाला, बाकी संतांची मांदिळी जेव्हा तीर्थयात्रेला निघाली, तीर्थयात्रा निघाल्यानंतर साऊथ साईडला जेव्हा ही आली, तेव्हा जयपाल नावाचा राजा होता. त्याला 8 मुली होत्या. 9वी पण मुलगी झाली जयसिंगपूर मधला. 9वी पण मुलगी झाली. राजांनी सांगितलं का जर आता मुलगी झाली तर तुला मारावं लागेल. ते राणीला सांगितलं. राणीला परत आपल्या सर्वांना दृष्टांत माहित आहे, मी काही जास्त विश्लेषण करत नाही. राणीला 9वी मुलगी झाली. दासी हुशार होती, तिने म्हणे मुलगा झाला असं सांगितलं. आणि जेव्हा ती मुलगी मुलारूपी 16 वर्षाची झाल्यानंतर तिथं लग्न करायचं ठरवलं. राजाला वाटलं आता आपल्या मुलाचं लग्न करायचं, पण तिला माहित होतं मी कोण आहे. तिला माहित होतं मी कोण होत आहे. ते जयपाल राजाच्या मुलीला ते मी मुलगी आहे. पण असं ज्ञानोबा म्हणती दिंडी चालली होती. तिला वाटलं आत्महत्या करावं, पण आत्महत्या करण्या अगोदर काय करावं, ज्ञानोबा माऊली किंवा या साधू संतांचं काय करावं, दर्शन घ्यावा. मग ती ज्ञानोबा माऊलींकडे गेले. ज्ञानोबा माऊलींचं दर्शन पाया पडली. तेव्हा ज्ञानोबा माऊली सहज बोलणे उपदेश करोनी सायाचा चितविती, काय द्यावे त्याची व्हावे उत्तराई, ठेवी तो हा पायी जीव. काय आवडण्याचा तो म्हणायचा, काय सांगू आता संतांचे उपकार, मग निरंतर जाजविती. काय ठरते जाजा करता आपल्याला. तसं ज्ञानोबा माऊली त्या मुलीला म्हटले उठ मुला उठ. मग तिला वाटलं मी तर मुलगी आहे, हे कसं म्हणतं मुला. म्हणजे ज्ञानोबा माऊली म्हटले माझ्या मुखातलं वाक्य आहे, माझ्या मुखी अमृताची वाणी, देह देवाची चरणी. माऊली तुटोबा वर्णन करतात, माझ्या मुखातलं वाक्य आहे, छोटं ठरणार नाही. तू उठ आणि काही क्षणामध्ये लिंगाचा काय प्रमाण दिलं महाराजांनी, लाखातलं प्रमाण दिलं महाराजांनी. जी निमिष मात्रे निमिष मात्र काही सेकंदाच्या आत स्त्रीचं रूपांतर पुरुषामध्ये केलं. काय सामर्थ्य असेल ज्ञानोबा माऊलीचं. ऐसे बळ नाही आणि त्यांच्या अंगी असं बळ कोणातच नाही. तपे तीर्थ जगी दान व्रत, तपात पण नाही, तीर्थात पण नाही, दानात पण नाही, व्रतात पण नाही, फक्त कोणामध्ये साधू संतांमध्ये आहे. का त्याची वाणी तशी आहे. ज्ञानोबाच्या मुखातून शब्द सहज बाहेर पडला, उठ मला उठ, तर काही सेकंदात मुलीचं रूपांतर मुलं झालं. काय सामर्थ्य ज्ञानोबा माऊलीचं. जरील ते डाय परिपा हे बीज शुद्ध आणि तुटोबा वर्णन करतात. एवढा अधिकार. म्हणून अशा साधू संतांचं हे 4ही भावंडांचं 3 अक्षरे निवृत्ती. परत विषय बाजूला जाईल, विचार करा तुम्ही. 3 अक्षरे निवृत्ती, जो जप तरी लाहो रात्री, तया सायुज्य सामर्थ्य ब्रह्मास्थिती सर्व काळ. 4 अक्षर ज्ञानदेव, जो जपचरी धरुणी भाव, तया ब्रह्मापदी ठाव. आयचे शिवानी भगवान शिवाचं वचन आहे. सोपानी 3 अक्षरे. काय वर्णन आहे, आयची 14 ही अक्षरे. ही 14 निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई, आयची 14 ही अक्षरे. जो ऐके चरण विवरे, नुसतं कानाने जरी ऐकलं ना किंवा उच्चारे मुठाद्वारे, तया ज्ञानेश्वर प्रत्यक्ष भेटते. त्या साधकाला, त्या जीवाला ज्ञानोबा माऊली साक्षात दर्शन देईल. पण आपली भक्ती तशी पाहिजे, आपला भाव तसा पाहिजे. म्हणजे असं दिल असं काही नाही. माऊली तिथे आता तुम्ही एवढ्या वर्षापासून वारी करतात, आज 14 वर्ष या पिंपळगाव कुंजर 14 वर्ष नाही का. असं खूप आनंदाची गोष्ट आहे. पुढल्या वर्षी साधक मंडळी वाढली पाहिजे, कारण आपल्या पुढच्या पिढ्या जे आहे, पुढच्या पिढ्याला सुद्धा जे वारकरी संप्रदायाचा ठसा, ज्ञानदेवी नाम रामकृष्ण ठसा, येणे दस दिशा आत्मा राम, ही जाणीव प्रत्येक परिसरामध्ये भक्तिमय वातावरण झालं पाहिजे. आपल्या पिंपळगाव कुंजिरा म्हणा, पिंपळगाव निपाणी म्हणा, हिवरगाव म्हणा, विरगाव म्हणा, कळस म्हणा, इथं देहू पंढरी आळंदी नांदलीच पाहिजे. धन्य देहू गाव पुण्यभूमी ठाव, दैवताचे तेथे नांदे देव पांडुरंग, किंवा आळंदी हे गाव पुण्यभूमी ठाव, दैवताचे नाव सिद्धेश्वर. काय आपण जाईल, काय दाता आहे. दाता वाचला तर मग आता ठिकाणावर राहील. आपण वाचतच नाही पहिली गोष्ट असे. आता या ठिकाणी दिंडीला आले ते खूप मोठे भाग्यवान आहे. आता पिंपळगाव कुंजिरीची लोकसंख्या किती आहे, मी तर तुम्ही खूप भाग्यवान आहे. आमच्या हिवरगावची तर दिंडी पण येत नाही. आता मी गेल्या 25 वर्षापासून नाशिकमध्ये, बाबा नाशिकमध्ये 25 वर्षापासून मी काम करतो MIDC मध्ये. टाटाश्रींना माहिती आहे, आमच्या टाटाश्रींना माहिती आहे. आमचं महिंद्राचं व्हेंडर आहे.
संजोग मेटर म्हणून कंपनी आहे, त्या कंपनीमध्ये महिंद्राचं वेटर बोलेरो आम्ही रेडिएटर बनवतो. तिथं प्रॉडक्ट इन्चार्ज म्हणून माझ्या अंडर 60 माणसे जवळजवळ. लक्षात घ्या, ते पण सांगणं गरजेचं आहे. का माहिती का, पैसे असावे संस्थावर, म्हणजे कामामध्ये काम झालं पाहिजे, असं काही नाही. म्हणजे रात्रंदिवस काल सुद्धा मला ड्युटी 10 वाजेपर्यंत ड्युटी होती काल मला. माऊली ताताश्रींना विचारलं, ताताश्री म्हणजे आले का तुम्ही त्र्यंबकला? म्हटलं नाही आलो, उद्या येणार आहे म्हटलं. नक्कीच एकादशी येणार आहे. 1 दिवस त्या वारी, 2 दिवस त्या वारी, तुम्ही 8 दिवस पायी चालले, खूप मोठे भाग्यवान आहे. निवृत्तीनाथ महाराज नक्कीच तुमची काय होईल मनोकामना पूर्ण करतील. का एका जनार्दनी संत पूर्ण करतील मनोरथ, तुमची नक्कीच पूर्ण मनोरथ करतील. तसं ज्ञानोबा माऊली त्या मुठातून बोलले, उठ मला उठ. त्यांच्या भाषेतलं किंवा मुठातलं वाणी खोटं ठरलं नाही, लक्ष ठरलं नाही, ते आपल्या देवावर उदार असतात. आबाजाचं तिसरं लतिके वचन लतिके वचन लतिके वचन